आमच्या सहयोगी सदस्य आहेतच। पूर्ण 5 वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीएची बाजू घेतली आहे, मोदी साहेबांची बाजू घेतली आहे। त्यामुळे आमच्या कार्यक्रमात ते आल्या तर नवल नाही, ते आमच्या सोबत राहतात। वरिष्ठ गृह खात्यातील एका बनावट कागदपत्र प्रकरणी अधिकाऱ्याला अटक केलेली आहे, त्याच्यावर गुन्हे देखील दाखल केले। असं या संदर्भातले सगळे जे डिटेल्स आहेत ते लवकरच आम्ही तुम्हाला देऊ। पण मध्यंतरीच्या काळात काही लोक बनावट गोष्टी करतात असं लक्षात येत होतं। त्यामुळे 2-3 ठिकाणी कारवाया यापूर्वी देखील आम्ही केलेल्या आहेत और सभी डिटेल्स लवकरच देण्यात येतील। वोट फॉर नोट पे आज सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है कि किसी को भी एमएलए या एमपी किसी को भी बख्शा नहीं जाएगा। नहीं, इस निर्णय का तो हम स्वागत करते हैं, क्योंकि ये बिल्कुल सही बात है कि मामला अगर भ्रष्टाचार का हो तो किसी को इम्यूनिटी मिलने का कारण ही नहीं है। कोई एमएलए है, एमपी है, जनप्रतिनिधि है, तो उसको भ्रष्टाचार का लाइसेंस तो नहीं दिया जा सकता। तो इसलिए जो 1998 में सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया था, जिस फैसले के कारण एक प्रकार से इम्यूनिटी मिली थी, अपने फैसले को सुप्रीम कोर्ट ने बदला है और बहुत सही फैसला दिया है, उसका स्वागत करते हैं। देवेंद्र जी चाललेला आहे, होईल काही ना काही चाललेला आहे। नवनीत राणांनी म्हटलं की मोदी कधीपर्यंत स्पष्ट होईल, प्रचंड अशी उत्सुकता, 195 ची पहिली लिस्ट आलेली आहे। महाराष्ट्रावर अजून चर्चा व्हायची आहे। पहिल्या लिस्टच्या वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता, आता लवकरच चर्चा होईल। मला असं वाटतं की 8-10 दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच। नवनीत राणा यांनी म्हटलं की अरे आता थांबून जा, लवकरच सगळेच तुम्हाला जागा कुठल्या। देवेंद्र भाऊ, नवनीत राणांनी म्हटलं की मोदी शहा नड्डा जे सांगतील तीच माझी दिशा असेल। आज त्या भाजपच्या कार्यक्रमात देखील येतात। पुढे आमच्या सहयोगी सदस्य आहेतच। पूर्ण 5 वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीएची बाजू घेतली आहे, मोदी साहेबांची बाजू घेतली आहे। त्यामुळे आमच्या कार्यक्रमात ते आल्या तर नवल नाही, ते आमच्या सोबत राहतात। वरिष्ठ नेत्याचा बायो बदलवण्यात